नमस्कार, मी शीतल शिर्के. लोकवृत्तमध्ये आपले स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. डॉक्टर संतोष पोळला कळंबा कारागृहात हलवणार, सुरक्षिततेसाठी निर्णय म्हणे कारागृहात ढसाढसा रडला. पतंगराव कदमांची जीभ घसरली. मालकांच्या सांगण्यावरून मोदींच्या गोमूत्राने आमदार झालेल्यांचे पानभर छापतात तुम्ही. पतंगराव कदमांनी वृत्तपत्रावर घेतले तोंडसूक. सातारा जिल्हा बँकेकडून ललिता बाबरला 5 लाखाची मदत. सांगलीतील ठेकेदार कुटुंबियांनी जपले प्रदूषणमुक्त गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा छंद. बातमीपत्र सविस्तर. सिरियल किलर संतोष पोळच्या सुरक्षिततेला जिल्हा कारागृहात धोक्याची शक्यता असल्याने त्याची रवानगी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात करण्यात येणार आहे. संतोष पोळने केलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. समाजामधून त्याच्यावर संताप आणि रोष प्रचंड वाढलेला आहे. अनेकांनी त्याला फासावर लटकवा तर काहींनी त्याला न्यायालयात नेताना चपलांचा हार घाला असा तंबीवजा इशारा दिल्याने त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहातही बंदिवानांमध्ये संतोष पोळच्या कृत्याबाबत तीव्र संताप आहे. त्यामुळे संतोष पोळला जरी जिल्हा कारागृहात ठेवले तर इतर बंदिवानांकडून त्याच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे कारागृह अधीक्षक NN चोंधे यांनी खबरदारी म्हणून संतोष पोळला हाय सिक्युरिटी जेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा कारागृहात अशा प्रकारच्या सिरियल किलरला ठेवण्याची स्वतंत्र जागा नाही. त्यामुळे कोल्हापूर येथील कळंबा जेलमध्ये त्याच्यासाठी स्वतंत्र बराकायची करण्यात आली आहे. 3 गार्ड आणि CCTVच्या देखरेखीत तो राहणार आहे. येथील त्याची वर्तणूक कशी आहे हे सर्व तेथील कारागृह प्रशासन अधिकारी आणि पोलीस अधीक्षक पाहणार आहेत. संतोषची साथीदार ज्योती मांढरेलाही कळंबा जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. संतोष पोळला पोलिसांची कोठडी संपल्यानंतर कारागृहात नेण्यात आले. यावेळी अधीक्षक चोंधे यांनी त्याला काही प्रश्न केले. तू एवढे खून केलेस का, कशासाठी केलेस असे विचारल्यानंतर त्याने हो मी खून केलेत पण पैशासाठी, किडनीसाठी नाही. त्याच्या कुटुंबाबाबत चोंधे यांनी विचारपूस केली असता संतोष पोळ ढसाढसा रडला. कुटुंबाचा विषय काढला की तो प्रचंड भावनिक होत असल्याचेही चोंधे यांनी सांगितले. अनेक महिने वेट आणि वॉच केलेल्या पतंगराव कदम यांनी वृत्तपत्रावर टीकाशस्त्र सोडले. यावेळी ओघाच्या भरात बोलताना कदम यांची जीभ घसरली. यावेळी मोदींच्या मलमूत्रावर आमदार निवडून आले असे सूचक वक्तव्य कदम यांनी केले. यावेळी पतंगराव कदम यांनी सरकारवर टीका करीत सरकार चालवणारे ताम्रपट घेऊन परमनंट असल्याच्या अभिभाव आहेत, मात्र ते परमनंट नाहीत त्याचे भान त्यांनी ठेवावे. तसेच कोणतेही कायदा करताना आपण परमनंट नाही याचे भान राखावे असा टोलाही कदम यांनी लावला. वृत्तपत्रे आपल्या मालकाच्या सांगण्यावरून मोदींच्या गोमूत्राने आमदार झालेल्यांचे पानभर छापतात असा आरोप करीत पतंगराव कदमांनी वृत्तपत्रावर तोंडसूक घेतले. सांगलीकरांना माहिती आहे मग काय आम्हाला त्याचं स्वागत आहे. ते बळकावतोय सांगली येऊन म्हणजे काय बरं आहे ना. मी 40 वर्ष राजकारणाला सांगली बळकावली नाही, तो लगेच बळकावतोय, त्याचं अभिनंदन करा. 100% वाचली पाहिजे. दर्जा असलेले चालू द्या. ते वाटणे काय होईल, वाटणी ती जी अजून होईना झाली ती करतील. मला काय करायचं. सांगलीच्या लोकांनी, सुज्ञ लोकांनी बघायचं आहे. असंच झालं. म्हणून डोळसपणानं बघितलं पाहिजे आणि वस्तुनिष्ठ तुम्ही अर्थात तुम्ही मालकाचे असतात,
मालक काय सांगेल ते तुम्हाला लिहावं लागतं. त्यामुळं मी तुम्हाला अनुभव तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल. काय नाही उत्तर. आता 3 जागाची निवडणूक झालेला नाही. आता हे नवीन जे नगर परिषदा झालेत त्यांच्या निवडणूक आहेत आणि नंतर जिल्हा परिषद. सांगलीच्या महानगरपालिकेला 2 वर्षाच्या पुढं थोडी हे आहे. तेव्हा काय इतकी अर्जंट काय नाही. शिराळा इस्लामपूर ह्या अर्थात तुम्ही मालकाचे असतात. मालक काय सांगेल ते तुम्हाला लिहावं लागतं. त्यामुळं मी तुम्हाला काय दोष देणार नाही. अरे वस्तुनिष्ठ लोकांना कळू दे की फडतूस कोणीतरी मोदीच्या गोमूत्रामुळे झालेला आमदार आणि तो काय म्हणतो ते तुम्ही छापता. रोज छापता. मी वाचत सुद्धा मी उत्तर देत नाही. काय देतो कधी उत्तर? गरजच नाही. महाराष्ट्र मला 40 वर्ष बघतो. माझ्या संस्थेला 50 वर्ष. कुठं संस्था आहे माझी? कोणते बबलातला नाही. सदाशिव पेठेत एक दगड टाकला तर 7-8 दोनाला लागतो. 50 वर्ष चालले. किती? त्यामुळे कुणीतरी फडसून उठला, कुणीतरी मीटर घेऊन ज्यांना हिमालय एवढ्या संस्थेची मोजायला लागला तर उत्तर देऊ का? ते तुम्ही करा रे. तुम्हाला मजा वाटते, तुम्हाला काय तर चहा पाणी देतो का, तुम्हाला बातमी लागते म्हणून करतं. ते मला काय त्याचं देणं घेणं नाही म्हणून घ्या. घेतली का सांगली त्याच्यानंतर कधी प्रेस कॉन्फरन्स सांगितलं. अरे सहकार चळवळ शिक्षण संस्था नेम मोडायचा तुम्ही उद्योग लावलाय. का आलाय तुम्ही? तुमच्याकडे एक यंत्रणा आहे, त्यांना द्या परवानग्या आणि सरकारमधून मदत करा आणि एक संस्था उभी करा. इथं 2 लोक पाठवा, तिथं 2. याचा काय उपयोग काय? आणि सरकार काय ताम्रपट घेऊन आलेलं असतं काय? मी कायदा युनिव्हर्सिटीच्या कमिटीत आहे. मी एका झटक्यात सांगितलं तावडेला आणि आमच्या कमिटीला, अरे तुम्हा लोकांना असा गैरसमज झाला आहे की तुम्ही आता ताम्रपट घेऊन परमनंट आलेला आहात. कायदा करताना समाजावर, मुलांच्यावर, इथल्या सिस्टीमवर काय परिणाम होईल हे ठरवून कायदा करावा लागतो. नाही तर जो मंत्री होतो त्याला वाटतं आता काय मी चंद्रसूर्य आहे तो पण मी. ललिता बाबरच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला असून तिला 5 लाखाची मदत प्रदान करण्यात आली आहे. ऑलिम्पिक पदक मिळेपर्यंत तिला दरवर्षी आर्थिक मदत देण्यात येईल अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. दरम्यान ललिता बाबरला कोणतीही आर्थिक अडचण भासू नये, तिला लागेल ती मदत व्हावी यासाठी खासदार शरद पवार यांना साकडे घालण्यात आले असून तिच्या पाठीशी सर्व शक्तीने खासदार पवार उभे राहणार आहेत अशी माहिती विधान परिषदेचे सभापती नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 66वी वार्षिक साधारण सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. ललिता बाबरने रिओ ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टिपल चेस स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळवून ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल यावेळी तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, ललिता बाबर हिने रिओ ऑलिम्पिकमध्ये 2016मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचून चांगली कामगिरी केली. तिने ॲथलेटिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करून भारताचा त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी तिला बँकेने यापूर्वीही मदत केली आहे. ललिता बाबरने आपल्या घराची काळजी न करता टोकियो ऑलिम्पिक 2020साठी जरूर ती तयारी करावी व भारताला पदक मिळवून द्यावे. बँकेमार्फत आपणास सर्व मदत केली जाईल. सांगलीतील ठाणेदार कुटुंब यांनी तब्बल 20 वर्षांपासून प्रदूषणविरहित गणपती बनवण्याचा छंद जोपासला आहे. ठाणेदार हे वयाच्या 82व्या वर्षी आपली कला कोणाच्याही मदतीचा हात न घेता शाडूच्या मूर्ती बनवत आहेत. आज जेवढे गणपती त्यांनी बनवले त्यातील एकही गणपती राहत नाही. त्यांचे सर्व गणपती 15 दिवस अगोदर विकले गेले जातात. सांगलीचे रहिवासी असणारे ठाणेदार कुटुंब असून ते प्रगतिशील शेतकरी आहेत. त्यांचा व्यवसाय मूळचा शेती असून दुग्ध व्यवसाय होता, परंतु गेले 20 वर्षापासून त्यांनी एक जोडधंदा निवडला. मोकळ्या वेळेत काय करायचे तर नको त्या चौकात बसून गप्पा मारण्यापेक्षा गणपतीची मूर्ती बनवू म्हणून ठाणेदारांनी हा व्यवसायात पडायचे ठरवले आणि 20 वर्षापूर्वी त्यांनी लाल मातीत गणपती बनवण्यास सुरुवात केली.
त्यांनी गणपती बनवल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की या मूर्त्यांना भेगा पडतात, त्यावर अमाप कष्ट घेऊन त्याचे योग्य ते फळ मिळत नाही। त्यावर इतर मूर्तिकार कसे गणपती बनवतात हे पाहून त्यांनी शाडूच्या मातीचे गणपती बनवण्याचे काम चालू केले आणि 20 वर्षापासून पुढील येणाऱ्या संकटाला ओळखून त्यांनी वयाच्या 82व्या वर्षी आपली कला कोणाच्या मदतीचा हात न घेता शाडूच्या मूर्ती बनवत राहिले। त्यांनी सुरुवातीला 25 गणपतीवरून आज 500 गणपतीवर संख्या नेली आहे। माती भिजवण्यापासून ते कोरीव कामापर्यंत त्यांना साजेसा रंगही देऊन त्यांनी प्रदूषण विरहित गणपती बनवण्याचा छंद जोपासला आहे। 3 सप्टेंबर दुपारी 1 वाजता वेदभवन मंगल कार्यालय सातारा या ठिकाणी कैलासवासी शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रणेते आदरणीय शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यावर होणारा अन्याय, टोमॅटो उत्पादक असेल, आले पिकवणारा शेतकरी असेल, हळद पिकवणारा शेतकरी असेल, या सगळ्या शेतकऱ्यांना दिशाहीन करण्याचं काम मोदी सरकार आणि देवेंद्र सरकार यांनी केलेलं आहे। लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये श्रीरंगराजन समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करू आणि 50% नफा अधिक उत्पादन खर्च अधिक 50% नफा देऊ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू अशा प्रकारचं जाहीरनाम्यामध्ये त्यांनी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीर केलं। परंतु निवडणुका झाल्यानंतर हा सगळं विषय बाजूला ठेवून देशातला संपूर्ण शेतकरी देशोधडीला लावण्याचं काम या मोदी सरकारने आणि देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं आहे। आज एक वेळ ते भ्रष्टाचारी काँग्रेसचं सरकार असेल किंवा राष्ट्रवादीचं परवडलं, पण हे देवेंद्र आणि नरेंद्रचं सरकार नको अशी म्हणण्याची वेळ, भीक नको कुत्रावर म्हणण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे। आणि म्हणून या मेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्ही संबोधित करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये एक प्रखर आंदोलन उभं करण्याचं काम आदरणीय शरद जोशींच्या जयंतीच्या निमित्तानं करणार आहोत। याच्यामध्ये आजपर्यंत ज्यांनी शेतकऱ्यांचं नाव घेतलं किंवा ज्यांनी शेतकऱ्यांच्या खांद्यावर मान ठेवून ससा म्हणून त्यांच्या हातामध्ये नेतृत्व दिलं, ते आज पारधी निघाले आणि अशा या लोकांचा बंदोबस्त करण्याकरता आता महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्याच्या पोरांनी रस्त्यावर यावं। त्याचबरोबर सन 2015-16 गाळप हंगामामध्ये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं FRPची 2310 रुपये किंमत धरून ऊसाची FRP काढली, परंतु त्याच ऊसापासून तयार झालेली साखर आज संपूर्ण देशाच्या बाजारपेठेमध्ये 3400 रुपयापेक्षा जास्त दराने विकली जाते। हा जो मधला वाढीव फरक आहे तो 1000 रुपये प्रति टन आम्हाला मिळाला पाहिजे। या सर्व मागण्याकरिता महाराष्ट्रामध्ये प्रखर आंदोलन उभं करण्याचं काम आदरणीय शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। हे होते आजचे लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।